छत्रपती शिवाजी महाराजा पराक्रमानं पावन झालेल्या या महाराष्ट्र भूमीत तुम्हा सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आपण पाहतोय वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन अंतर्गत यंग मराठा स्पोर्ट चिंचोटी आयोजित यंग मराठा चषक 2025 चा महासंग्राम आलेल्या सर्व खेळाडूंचं प्रेक्षकांचं अतिथींचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आजच्या दिवसातील मॅच क्रमांक आपण पाहिला तर मग हा दुसरा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। एका बाजूने आपण पाहिला तर मग अष्टभुजा स्पोर्ट लहुपाडा आणि दुसऱ्या बाजूने विरार परिसरातील संघ म्हणजेच जय युवा वाघोबा ग्रुप कुंभारपाडा हे दोन्ही संघ आपल्याला आमने सामने पाहायला मिळत आहेत। षटकातील पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर मग शॉर्ट पिच होता आणि या ठिकाणी पण पाहिलं तर मग हा चेंडू आहे वाईट। गोलंदाज आपण पाहिला तर पंकज आणि दोन बॅटर आपण पाहिले तर मग जी पारंपरिक जोडी आपल्याला पाहायला मिळते अष्टभुजा स्पोर्ट लोहपाडा टीमची समीर अँड निमेश। षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा हा चेंडू आपण पाहिला तर पंकजचा हॅपट्रॅकर बॉल होता। ऑफ स्टंपच्या खूप बाहेर निघणारा वाईट बॉलची सांगितलं या ठिकाणी जरूर पाहायला मिळाली। कालचा दिवस आपण पाहिला तर वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन अंतर्गत आपण जो पाहतोय हलका हाफ म्हणजे जे नव्याने टीम येत आहेत त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग जे नवीन युवा खेळाडू आहेत त्यांना मात्र प्राधान्य दिलं होतं कालच्या दिवसामध्ये। यावेळेस आपण पाहिला तर हा बॅकफुट पंच चेंडू जाईल कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांकरिता आला हा समीरच्या बॅट मधनं चौकार 4 रन। धन्यवाद। अडीच जवळजवळ आपण पाहिलं तर मग सुरुवातीचे दोन्ही चेंडू वाईट त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग आणखी प्रेशर मध्ये थोडासा होता गोलंदाज पंकज आणखी एक हॅपट्रॅकर मिळाला या ठिकाणी आणि काय जबरदस्त बॅकफुट पंच पाहायला मिळाला। यावेळेस अजून एक हा वाईट बॉल जवळजवळ आपण या ठिकाणी पाहिलं तर मग खराब गोलंदाजी पंकजच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। पहिल्या षटक निर्णायक षटक असतं आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर मग खराब प्रदर्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला जरूर मिळाले पंकजच्या माध्यमातून। लेन अँड लाईनचा योग्य वापर करावा लागेल। वेग आपण पाहिला तर खूप चांगला आहे परंतु वेग असून चालणार नाहीये, योग्य दिशा देखील तुमच्याकडे असायला हवी। षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिला तर मग हा चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळालाय। लेन अँड लाईन मध्ये यावेळेस मात्र सुधारणा केली गेली आहे। धाव फलकावरती धावा लागल्या गेलेत त्या म्हणजेच विन बाद 7 धावा। सुरुवात तर चांगली झाली आहे असं म्हणे काही हरकत नाहीये कारण एक चौकार समीरच्या बॅट मध्ये आलाय। षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा हा जबरदस्त फटका पाहायला मिळतोय। चेंडू जाईल पॉइंटच्या डोक्यावरनं एका टप्प्यानं बॉर्डर लाईनच्या पलीकडे 4 धावांकरिता आणि खेक आलाय समीरच्या बॅट मधनं हा चौकार 4 रन। धन्यवाद। ये मैदान है क्या बाजार का ग्राउंड है ये समझ में नहीं आता। पर मैच चालू है भाई, बाहर से चलिए। ये यूपी नहीं है किधर से कभी भी जाओ, ये मुंबई है। यावेळेस सॉन साइडला फटका सुंदर आहे,
चेंडू जाईल यावेळेस मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांकरिता आणखी एक आलाय समीरच्या बॅट मध्ये हा षटकार आणि काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेश करत असताना समीर भुरकून ऑन फायर. धाव फलक आपण पाहिलं तर मग जाऊन पोचले तब्बल 17 या कड्यावरती. 17 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. राऊंड द विकेट ना पंकजचा हा पुढचा बॉल. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर पडल्यानंतर थोडासा मात्र खाली राहिला होता. डॉट डिलिव्हरी. भरपूर चेंडू आतापर्यंत या ठिकाणी आपण पाहिलं तर या ओव्हर मध्ये टाकले गेलेत. जवळजवळ 3 चेंडू मात्र वाईडच्या सुरूमध्ये टाकले गेलेत. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग 2 चौकार 1 षटकार आणि 2 चेंडू आपण पाहिलं तर मग डॉटच्या सुरूमध्ये पाहायला मिळालेत. यावेळेस समोरच्या दिशेने उडवलाय फुल पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू सीमा रेषेच्या बाहेर गोल षटकार. धन्यवाद. डीजे डोंगर तर गजबजलाय परंतु सध्या या ठिकाणी आपण पाहिला तर मग अष्टभुजा स्फोट लहुपाडा टीमचा धावांचा डोंगर मात्र या ठिकाणी गजबजलाय. ज्या अनुषंगाने धाव फलकावरती समीरच्या बॅट मध्ये ह्या धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आहे. पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपन्न झाला. धाव फलकावरती धावा लागल्या गेलेत त्या म्हणजेच बिनवाद 23 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. आता मात्र नंबर 2 चं षटक टाकण्याकरिता गेम चेंजर गोलंदाज मिस्टर साईनाथ पाडवी. आई महामाई देवी चषकामध्ये काय जबरदस्त बॉलिंग केली होती साईनाथ पाडवीनं आणि आपल्या संघाला मात्र एक ट्रॉफीचा निश्चितच एक ट्रॉफी जरूर मिळवून दिली होती. यावेळेस आपण पाहिलं तर मग चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. यावेळेस निमेशला आपण ऑन स्ट्राईक वरती पाहिलंय. त्यांच्या समोर मात्र पकडलं गेलंय. बघूया पंच आहेत त्या ठिकाणी आणि यस डिसिजन असणार आहे बाद आउट. धन्यवाद. पंच लेग बिफोरच्या सुरूमध्ये आउट आहे की मग कॉट बेहेन बॅटला चेंडू स्पर्श झाला. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजे 23 आणि पहिल्याच बॉल वरती जी पार्टनरशिप झाली होती जी भागीदारी झाली होती समीर या निमेश या दोन खेळाडूमध्ये तिला मात्र तोडण्याचं काम साईनाथ पाडवीने केले. मी मागेच म्हटलं होतं साईनाथ पाडवी एक गेम चेंजर खेळाडू आहे. अनेक सामने त्याने देखील आपल्या संघाला मात्र जिंकून दिलेत. काही ट्रॉफीज देखील आपल्या गावाला मात्र त्याने मिळवून दिलेत. यावेळेस पहिल्या बॉलवरती त्यांनी मात्र विकेट मिळवली आहे. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दिनेश आलेत बॅटिंग करण्यासाठी. सध्या तरी त्यांना देखील आपण ऑन स्ट्राईक वरती पाहतोय. राईट मोर द विकेट षटकातील पुढचा बॉल फुलरड्यांचा बॉल समोरच्या दिशेनं किल्ला गेलाय. लॉंगॉनला मात्र क्षेत्ररक्षक आहेत. पकडला जाईल हा बॉल आणि निश्चितच एक सिंगल मात्र त्या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. सिंगलच्या मदतीनं धाव फलक आपण पाहिलं तर मग जाऊन पोहोचलाय. एक बाद 24 आकड्यावरती 24 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. सुरुवात खूप चांगली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल समीरच्या माध्यमातून. पंकजचं पहिलं षटक आपण पाहिलं त्याच्यावरती पूर्णपणे हावी झाला होता. 2 चौकार 2 षटकार त्याच्या बॅटमधनं आपण पाहिले.
दरम्यान षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिला तर चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन. चेंडू पडल्यानंतर थोडासा आपण पाहिला तर मग ऑफस्टमच्या थोडासा मग हलकासा बाहेर निघणारा हा बॉल होता. तेच कारण एक ठिकाणी आपण पाहिलं तर मग हा चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला जरूर मिळालाय. समीरला आपण पाहतो ऑन स्ट्राईक वरती. चांगल्या धावा त्याच्या बॅटमधनं जरूर आलेत. मात्र फील्ड पोझिशन मध्ये थोडासा मात्र बदलाव या ठिकाणी केला गेलाय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हवेमध्ये हा शॉट एक्झिक्यूट केला. बिग हिट. चेंडू जाईल लॉंग ऑन वरून बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांकरिता आलाय. आणखी एक समीरच्या बॅट मधनं षटकार क्रमांक हा तिसरा. 6 धावा. धन्यवाद. 6 धावसंख्या आपण पाहिले तर मग जाऊन पोचले ती म्हणजेच 30 आकड्यावरती. आणखी एक. कैमरामैन फोकस करो, फोकस मत करो, कॅमेरा छुपाओ इस बार. काय मैदानाच्या आतमध्ये ही बॅटिंग समीरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. 2 ओव्हर पिच बॉल मिळाले गेले सायनाच्या ओव्हर मध्ये आणि त्याच्यावर ते अक्षरशः तुटून पडलाय. आता मात्र षटकाराच्या ऑन हॅट्रिक वरती आहे फलंदाज समीर. षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली जाईल का? यस 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 यस. षटकारांची हॅट्रिक देखील या ठिकाणी पूर्ण केली गेली आहे. बॅक टू बॅक या ठिकाणी आपण पाहिलं तर मग 3 षटकार आलेत आणि या षटकाराच्या साहाय्यानं टीमची टोटल आपण पाहिले तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 42 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. काय फुलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेश केली आहे समीरनं आणि आपल्या संघाला मात्र मजबूत स्थितीमध्ये नेऊन पोहोचवलंय. व्हॉट अ बॅटिंग. धावसंख्या आपण पाहिले तर मग 42 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. दीपेश आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस हलक्या हाताने मात्र चेंडूला दिशा दिली आहे. चेंडू जाईल डिक्लेरेशन झोनच्या दिशेनं. मिळतील 2 आणि 2 टीमची टोटल आपण पाहिली तर मग जाऊन पोचली ती 44 कड्यावरती. काय फ्लातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये समीरच्या माध्यमातून पाहायला मिळाली गेले. षटकातील पुढचा बॉल. पायामध्ये हा चेंडू मात्र टाकला होता. एक सिंगल मात्र ठिकाणी कंप्लीट केली गेली आहे आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलक आपण पाहिलं तर मग जाऊन पोहोचले 45. आंतरराष्ट्रीय क्रिकेट आपण पाहिलं तर मग रोहित शर्मा यांचा जर्सी क्रमांक 45 आणि सध्या तरी तो क्रमांक आपल्याला पाहायला मिळतो अष्टभुजा स्पोर्ट लवपडा टीमच्या धाव फलकाचा. यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे पकडतो शेल आणि जवळजवळ आपण पाहिला तर मग समीर भुरकूरचा देखील समाप्त झालाय खेळ. परंतु समीरनं बाद होण्या अगोदर काय अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेश केली. जवळजवळ आपण षटकार पाहिले तर त्याच्या बॅटमधनं 5 आलेत. 2 षटकार देखील आले. जवळजवळ 38 धावा त्याच्या बॅटमधनं येताना आपण पाहिल्या आणि आपल्या संघाला मात्र मजबूत स्थितीमध्ये जरूर त्याने पोहोचवलंय. परंतु समीर बाद झाल्यानंतर मॅच संपलाय असं नाहीये. आणखी एक जबरदस्त खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. महेश भोईर.
सडपातळ बांध्याचा खेळाडू आहे महेश भोईर, परंतु बॅटिंग अँड बॉलिंग लाजवाब त्याच्याकडे देखील आपल्याला पाहायला मिळते. अनेक पारितोषिक आपण पाहिली तर मग आई अष्टभुजा स्पोर्ट लहुपाडा टीमच्या नावावरती देखील आपल्याला पाहायला मिळतात वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये. चला मग वाटतं गाडीची काच आहे ती चमकते थोडीशी. यानंतर आपण पाहिलं तर मग विजयी संघ अँड सह्याद्री स्पोर्ट बाफाणे अशी मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. चला ॲटो थोडीशी फास्ट आपण जायची आहे. मॅच चालू असताना मैदानाच्या आतमध्ये गाड्या सोडू नका. पर्याय रस्ता आहे तो वापरा प्लीज. षटकातील पुढचा बॉल यावेळेस महेशच्या बॅट मधनं हा धमाका आपण या ठिकाणी पाहतोय. षटकार धावसंख्या आपण पाहिली तर मग जाऊन पोहोचली 51, 51 आकड्यावरती. षटक क्रमांक आपण या ठिकाणी पाहिलं तर मग तिसरं चालू आहे. चेंडू फेकून झाले 4. अजून सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलं तर मग दीपेशच्या ओव्हर मधले चेंडू शिल्लक असतील 2. यावेळेस आपण पाहिलं तर फलंदाज मात्र बाद आहे. यस हिट विकेट झालेत का? ओके. परंतु चेंडू हा मात्र पुन्हा टाकावा लागेल कारण वाईट बॉल आहे. बॅटर मनोज शालित आणि आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांनी देखील केलाय. चेंडू जाईल पॉइंटच्या डोक्यावरनं बॉर्डर लाईनच्या पार. त्याच्या बॅट मध्ये देखील आलाय महत्वाचा या ठिकाणी हा चौकार. 4 रन. धन्यवाद डीजे. धावफलक आपण पाहिलं तर मग जाऊन पोहोचलंय 56, 56 या आकड्यावरती. ओहो बऱ्याच उशिरानंतर हा चेंडू मात्र आपल्याला या ठिकाणी डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळाला आहे. 56 धावा 18 बॉल मध्ये या ठिकाणी बनवलेत आई अष्टभुजा स्फोट लहुपाडा टीमनं. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर मग समीरचा रोल देखील खूप चांगला आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग महेश निमेश मात्र 0 धावसंख्येवरती मात्र आऊट झाला. त्याच्यानंतर दिनेश आणि आता मात्र मनोज चांगले बॅटिंग करतायत. 56 धावा धाव फलकावरती लागले गेलेत. आता मात्र शेवटचं षटक आहे आणि ते शेवटचं षटक टाकण्याकरता जय वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा टीम कडनं दीपक नावाचा खेळाडू मात्र बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला. राईट मोर्दवकडे षटकातील पहिला बॉल. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर मग बरोबर लेन अँड लाईन वरती टाकला गेलाय. डॉट बॉल वापसी करावी लागेल या ठिकाणी.
जवळजवळ हे षटक जर निर्णायक षटक राहिलं तर मग 60च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. बघूया काय घडते काय बिघडते. दिनेश आहे ऑन स्ट्राईक वरती, फटका चांगला आहे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं, परंतु या ठिकाणी आपण पाहिला तर चेंडू मात्र थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडं. 4 धावांकरिता आलाय हा चौकार, 4 रन. धन्यवाद डीजे. धावफलक आपण पाहिलं तर मग 60 धावेनं सजलेलं आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतंय. काय जबरदस्त हे धावफलक मात्र सजवलं गेलंय. जवळजवळ आपण पाहिलं तर 3 ते 4 खेळाडूंना त्याच्यामध्ये रंग भरण्याचं काम केलं गेलंय. यावेळेस आपण पाहिलं तर मग लो फुल टॉस बॉल होता आणि चेंडूला धाडलंय स्क्वेअरलेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे की मग आतमध्ये पडला हे देखील यस येतोय चौकार. आणखी एक चौकार येतोय. धन्यवाद डीजे. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर मग हा चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये येतोय. आडव्या बॅटने या ठिकाणी निश्चितच खेळण्याचा प्रयत्न केला होता यावेळेस, परंतु चेंडू आपण पाहिला तर अगदी बॅटच्या झोन मध्ये होता. सरळ बॅटने हा फटका खेळला असता निश्चितच धावा येऊ शकल्या असत्या, परंतु कधी कधी आपण पाहिलं ना तर आडव्या बॅटने जास्त बॅटर मात्र प्रयत्न करतात मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आपण पाहिलं तर अजून एक चेंडू मात्र चांगला टाकला जातोय, परंतु उल्लेख पण बॅटला चेंडू स्पर्श झालाय का? यस म्हटलं, बॅटला चेंडू स्पर्श झाला आहे. तेच कारण ठिकाणी पंचाने मात्र दर्शवलंय की एक सिंगल धाव असेल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक आपण पाहिलं तर मग जाऊन पोहोचलंय 65 या आकड्यावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि बॅटर ऑन स्ट्राइक वरती मिस्टर मनोज. हो, ये कौन सी गेंद थी? फटा पोस्टर निकला हिरो. बाईच्या स्वरूपामध्ये निश्चितच एक, त्याच्यानंतर व्हाईट नो दिलं का? वाईट येस व्हाईट आहे. व्हाईटच्या स्वरूपामध्ये एक आणखी एक धाव, म्हणजेच ह्या 2 धावा असतील. धावफलक आपण पाहिलं तर मग 67. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर मग डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं शेवटच्या बॉल वरती आपण पाहिलं तर मग सायनाथ पाडवीनं पकडलाय शेल आणि समाप्त झाला मनोजचा देखील खेळ. परंतु धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर मग खूप धावा जरूर पाहायला मिळाल्या. जवळजवळ 67 धावा आणि जवळजवळ 68 धावा मात्र बनवाव्या लागतील मॅच जिंकण्यासाठी 4 ओव्हरमध्ये. काय अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेश केली गेली आई अष्टभुजा स्फोट लहुपाडा टीमकडनं. सुरुवातीला 2 बॅटर आपण पाहिले होते, समीर आणि निमेश. समीरनं खूप चांगला खेळ केला, 11 बॉलमध्ये त्याने बनवले 38. त्याच्यानंतर निमेश जास्त काही करू शकला नाहीये. त्याच्यानंतर दिनेशला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं, दिनेशच्या बॅटमध्ये देखील 12 धावा येताना पाहिल्या. त्याच्यानंतर महेशला 4 नंबरवरती येताना पाहिलं होतं, षटकार आला. त्याच्यानंतर मात्र हिट विकेटच्या स्वरूपामध्ये त्याला देखील परतावं लागलं. त्याच्यानंतर मनोजला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं आणि त्याच्या बॅटमध्ये देखील एक महत्वाचा चौकार आपण पाहिला. अशी चांगली बॅटिंग निश्चितच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आई अष्टभुजा स्फोट लहुपाडा टीमच्या माध्यमातून. बॉलिंग परफॉर्मन्स आपण पाहिला तर मग खूप खराब राहिला गेला तो, म्हणजेच टीम युवा ग्रुप कुंभारपाडा संघाकडनं सुरुवातीचं पहिलं षटक पंकजच्या माध्यमातून टाकलं गेलं.
23 धावांचं. त्याच्यानंतर दुसरं षटक आपण पाहिलं तर मग दुसऱ्या षटकामध्ये जवळजवळ साईनाथच्या ओव्हरमध्ये देखील एक विकेट त्यांनी मिळवली, परंतु त्याच्यानंतर 19 धावा त्यांनी देखील खर्च केल्या. दीपेशचं आपण पाहिलं तर मग तिसरं षटक होतं आणि दीपेशच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 14 धावा येताना जरूर पाहिल्या. त्याच्यानंतर दीपक देखील आला बॉलिंग ट्रॅक वरती चौथं षटक टाकण्याकरता. त्या षटकामध्ये आपण पाहिलं तर मग 11 धावा त्याने देखील खर्च केलेत आणि एक महत्वाची विकेट देखील त्यांनी प्राप्त केली शेवटच्या बॉल वरती. सदुसष्ट धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या आणि 68 धावांचं मात्र आव्हान असणार आहे जय वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा टीम समोर. चला दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण देखील यायचं आहे. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. वाटतं विश्वनाथ अँड त्याला साथ देण्याकरिता योगेश हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. तर बॉलिंग ट्रॅक वरती महेश भोईरला निश्चितच सातत्यानं आपण पहिले षटक टाकताना अष्टभुजा स्फोट लवपडा टीमच्या माध्यमातून चला मॅचला झाली आहे सुरुवात. 68 धावांचा पाठलाग मात्र या ठिकाणी पूर्ण करायचंय. महेश भोईर बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत. योगेश ऑन स्ट्राइक. पहिला बॉल तेज तरार होता. व्हाईट बॉल व्हाईट न मात्र सुरुवात झाली होती. जे गोवा युवा ग्रुप कुंभारपाडा टीमची देखील आणि या ठिकाणी देखील आपण पाहिलं तर मग लवपडा टीमची देखील सुरुवात झाली वाईटनं. ओ हो हो यावेळेस आपण पाहिलं तर मग यस यस आपण या ठिकाणी चेक करणार आहोत कारण अगदी त्या क्षेत्ररक्षकाच्या मागे आपण पाहिलं तर मग कॅमेरा आहे. कोणी किती लपवलं तरी मात्र दिसणारच आहे. दूध का दूध पानी का पानी हो जाएगा अभी रुको थोड़ी देर. यस षटकार असणार आहे हा कारण अगोदर पाय आपण पाहिला तर सीमारेषेच्या बाहेर होता आणि नंतर मात्र
थोडासा पाय आतमध्ये घेतला. आता प्रयत्न खूप चांगले केले होते या ठिकाणी. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर मग चांगला पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मिस टाइम फटका. चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. मिळतील 2. जवळजवळ आपण या ठिकाणी पाहिलं तर मग धाव फलकात धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 9. योगेशच्या बॅट मध्ये एक षटकार देखील आपण जरूर पाहिला. यावेळेस चांगला फटका आहे. लॉकॉल मध्ये चेंडूच्या हाताळणी, परंतु लॉंग ऑनला मात्र आपण पाहिलं तर मग समीर त्या ठिकाणी आहेत आणि समीरच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग. एक सिंगल येईल आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक आपण पाहिलं तर मग जाऊन पोहोचलंय दुहेरी आकड्यामध्ये 10 या क्रमांकावरती. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मग हॅप ट्रॅकर बॉल उडवलाय ऑन साइडला. चेंडू जाईल डीप मिड विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर. सीमा रेषा पलीकडे 6 धावांकरिता आला हा षटकार. धन्यवाद डीजे. पंच थोडस या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. जवळजवळ या ठिकाणी आपण पाहिलं तर मग तिसऱ्या अंपायरचा आम्हाला मात्र निश्चितच चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळाला गेला आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला देखील या ठिकाणी कळवलं गेलं की या ठिकाणी आपण पाहिलं तर मग बॉलिंग करत असताना बॉलरच्या कमरेला जो रुमाल होता तो मात्र पडला गेला आणि त्याच कारणास्तव या ठिकाणी आपण पाहिलं तर जी नियमावली आहे आणि त्या नियमानुसार हा चेंडू असणार आहे नो बॉल. षटकातील पुढचा बॉल फ्री हिट. यावेळेस मात्र पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मग हा भीमर टाकला गेलाय आणि त्याच्यावरती आलेल्या या आणखी 3 धावा असतील कारण चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये गेला होता त्या 2 आणि 1 अणूची म्हणजेच 3 धाव फलक आपण पाहिलं तर मग जाऊन पोहोचले 20च्या घरामध्ये. आज मी म्हणतो या ठिकाणी महेशकडनं खराब प्रदर्शन होतं. सुधारणा करावी लागेल या ठिकाणी महेशला देखील. या ठिकाणी आपण पाहिलं तर हा चेंडू आहे वाईट. रिव्ह्यू आहे तो गमावला फिल्डिंग करणाऱ्या टीमनं. षटकातील पुढचा बॉल.
यावेळेस आपण पाहिला समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू निघून जाईल बॉर्डर लाईनच्या बाहेर. 4 धावांकरिता आला आहे शौकार आणि शौकारांना आपण या ठिकाणी पाहिलं तर मग धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 25 या आकड्यावरती. धन्यवाद अडीचे. मोठा अजून एक बॉल आहे का? यस, थोडं विश्लेषण करूया. पहिला चेंडू वाईट, त्याच्यानंतर षटकार, डॉट, 2 सिंगल, नो वरती षटकार, त्याच्यानंतर पुन्हा नो, त्याच्यानंतर वाईट, त्याच्यानंतर आता मात्र चौकार. यावेळेस मात्र आपण पाहिलं तर मिस्टाईम फटका पाहायला मिळतोय. फील्ड झाली आहे त्या ठिकाणी. चेंडू जातो डिक्लेरेशन झोनच्या दिशेने. मिळतील 2. धावसंख्या झाली ती म्हणजे 27. जवळजवळ आपण या ठिकाणी पाहिलं तर मग 27 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. एक्स्ट्रा चेंडू निश्चितच या ठिकाणी हाताळले गेले आणि त्याच्यावरती भरपूर धावा मात्र खर्च कराव्या लागल्या महेश भोईरला देखील. अठरा चेंडू आणि अजून सुद्धा 41 धावांच्या आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. जे वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा संघाला समीर आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. 11 मध्ये 38 बॅटिंग करत असताना मात्र बनवलेत. बॉलिंग देखील चांगली करावी लागेल समीरला. एवढंच आपण पाहिलं तर मग बॉलिंग मध्ये थोडासा अडथळा मात्र आलाय, कारण आपण या ठिकाणी पाहिलं तर थोडासा चढ उतार मात्र जरूर या ठिकाणी पाहायला मिळतोय. षटकातील हा पुढचा बॉल, हो मोठा बाउन्सर होता आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग हा चेंडू देखील पुन्हा टाकावा लागेल समीरला. धावसंख्या एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये जाऊन पोचते ती म्हणजेच 28 या आकड्यावरती. यावेळेस आपण पाहिलं तर मग अजून एक वाईट. बॉलिंग परफॉर्मन्स मध्ये आपण पाहिलं तर मग थोडासा खराब प्रदर्शन या ठिकाणी जरूर पाहायला मिळायला गेलंय. सुरुवातीला आपण पाहिलं महेशकडनं चुका झाल्या, आता मात्र समीर देखील या ठिकाणी चुका करतोय. यावेळेस आपण पाहिलं तर हो हो फलंदाज बाद झालाय रनआउटच्या स्वरूपामध्ये. झेल मात्र सुटला होता, परंतु त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग मनोजनं चांगला खेळ त्या ठिकाणी केला इष्ट्यांच्या मागे. मनोज आहे ना तो, चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत होता योगेश, मात्र त्याला या ठिकाणी डगआउटचा रस्ता मात्र पकडावा लागलाय. रनआउटच्या स्वरूपामध्ये ही विकेट मात्र या ठिकाणी डाऊन झाली आहे. आज राम भावर नाही आहेत प्लेइंग 11 मध्ये, त्याच कारण निश्चितच संघ थोडासा मात्र अडचणीमध्ये सापडला गेलाय. जे वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा. सुरज आलेत न्यू बॅटर. समीरचा पुढचा बॉल
यावेळेस 6 चेंडू मात्र असणार आहे नो. धावसंख्या आपण पाहिली तर मग जाऊन पोचले 30 या आकड्यावरती. आज म्हटलं जातं ना ज्याच्याकडे मग पैसा भरपूर असल्यावर मग तो कसा पण खर्च केला जातो, तशा पद्धतीचं क्रिकेट जयश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आई अष्टभुजा स्पोर्ट लहुपडा टीमच्या खात्यामध्ये आपण पाहिलं तर मग भरपूर 3 हिट बॉल आहे. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग झेल पकडला होता. यष्टीरक्षक देखील थोडेसे मात्र विसरले होते. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मग टॉफेस लागले गेले. 2 धावा मिळतील. 2 टीमची टोटल आपण पाहिले तर मग पोचले गेले 32च्या घरामध्ये 32 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. अजून सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलं तर मग 15 चेंडू 36 धावा. यावेळेस आपण पाहिलं तर मग मिस टाइम फटका पाहायला मिळतोय. चेंडू जाईल शॉट फाईन लेगला. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर मग डिक्लेरेशन झोन आहे. मिळतील पुन्हा एकदा 2 धावा. 2 टीमची टोटल आपण पाहिले तर मग जाऊन पोचली आहे 34 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अजून सुद्धा जिंकण्यासाठी अजून 34 हवे आहेत. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू आहे वाईट. आज भरपूर चेंडू मात्र या ठिकाणी टाकावे लागलेत. सुरुवातीला महेशने देखील खूप चेंडू टाकले. त्याच्यानंतर समीर देखील थोडासा भरकटला गेलाय बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस आपण पाहिलं तर पुन्हा एकदा हा चेंडू जाईल डिक्लेरेशन झोनच्या दिशेनं. धावसंख्या आपण पाहिलं तर मग जाऊन पोचते 37 37 आकड्यावरती. अजून सुद्धा 1 चेंडू मात्र बाकी आहे या दुसऱ्या ओव्हर मधला. पाच चेंडूचा खेळ मात्र झालाय. जवळजवळ आपण पाहिलं तर मग 11 बॉल मध्ये 37 धावा धाव फलकावरती लागले गेलेत. महेशने मात्र 10 चेंडू टाकले आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग समीरने आतापर्यंत 9 टाकलेत. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर षटकाची झाली आहे समाप्ती. 2 षटक समाप्तीनंतर 37 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. उर्वरित चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजेच 31 म्हणजेच 15.50च्या सरासरीने अजून सुद्धा धावा बनवायचे. आता मात्र तिसरं षटक टाकण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत विशाल थापड यांना. विशाल थापड निश्चितच हे देखील चांगले ऑलराऊंडर खेळाडू आहेत. त्यांच्याकडे निश्चित आपण पाहिलं तर मग ब्रेक लेग ब्रेक परफेक्ट यॉर्कर गुड लेन वरती चेंडूची हाताळणी हार्ड लेंथ क्विकर वन. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग जगदीश वडोला साहेबांचं आगमन झालेलं आहे. भरत डोकफडे यांचं देखील आगमन झालं. वेलकम स्वागतम सुस्वागतम. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे यंग मराठा ट्रॉफी 2025 मध्ये. भरत डोकफडे यांचा विचार केला तर एक चांगले क्रिकेटपटू आपल्याला पाहायला मिळतात, परंतु सध्या आपण त्यांना पाहिलं तर मग क्रिकेट पासून थोडेसे लांब राहिलेत. कारण चांगले खेळाडू आहेत. यस त्यांना देखील विनंती आहे आपण देखील या ठिकाणी या. विशालचा पहिला बॉल लो फुलटॉस. यावेळेस आपण पाहिलं तर मग निमिष आहेत लॉंग ऑफला पकडला जाईल विश्वनाथचा हा झेल आणि समाप्त होईल त्याचा देखील खेळ आउट.
धन्यवाद अडीचे धन्यवाद. दुसरा धक्का बसला या ठिकाणी आपण पाहिलं तर मग जय वाघोबा युवा ग्रुप कुंभारवाडा संघाला सुरुवात मात्र खूप चांगली झाली त्यांची देखील, कारण 68 धावांचा मात्र पाठलाग पूर्ण करायचा आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग पहिल्याच बॉल वरती मिळवले विशाल थापण महत्वाची विकेट. जो मैदानाच्या आतमध्ये चांगले बॅटिंग करत होता विश्वनाथ आणि योगेश, आता मात्र ते दोन बॅटर डगआउटला परतलेत. मैदानाच्या आतमध्ये राहुलला आता मात्र चांगला खेळ करावा लागेल. खतरों से खेलना जानते हैं राहुल नाम के खिलाडी. यावेळेस आपण पाहिलं तर पुन्हा एकदा हा मिस टाइम फटका, ओहो शेल झाली आहे ड्रॉप. येस, या ठिकाणी आपण पाहिलं तर मग एक ड्रेसिंग पर्सनॅलिटी, चांगले खेळाडू, टेनिस विश्वातील आपण पाहिलं तर एक नामवंत खेळाडू म्हणजेच मिस्टर किरण अंबाला यांची कॉफी. अजित घरत यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग रनिंग शेल मात्र पकडला गेलाय. आणखी एक फलंदाज या ठिकाणी होतो फेल. चांगले बॉलिंग विशाल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. भेटल जावा मी गुन्ह्यात मला अटक करा हो गुन्ह्यात, भेटल जावा मी गुन्ह्यात मला अटक करा हो. धन्यवाद. अडीच गुन्ह्यामध्ये सापडला गेला या ठिकाणी फलंदाज, त्याला मात्र अटक केलं. पुन्हा एकदा डगआउटला षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मग सुंदर यष्टिरक्षगण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालंय, परंतु तिसऱ्या अंपायरची या ठिकाणी मागणी केली आहे स्क्वेअर लेगच्या पंचांनी. फलंदाज मग आउट आहे की नाही हे देखील चेक केलं जाईल, परंतु चेंडू आहे वाईट, ते देखील चेक केलं जाईल. ओके, स्ट्राईकच्या पंचांकडनं देखील तिसऱ्या अंपायरची या ठिकाणी मागणी आले, हे देखील चेक केलं जाईल. सुरुवातीला वाईट आहे की नाही हे देखील चेक केलं जाईल. त्याच्यानंतर स्टंपिंगच्या स्वरूपामध्ये विकेट मात्र डाऊन झाली आहे हे देखील चेक केलं जाईल. काय घडले काय बिघडलंय. यस, फेअर डिलिव्हरी आणि बॅटर सेफ. आठ चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी 30 धावांची अजून सुद्धा आवश्यकता आहे. चला घाई करा, खूप वेळ झालाय या मॅचला. जवळजवळ 1 तासाच्या वर मात्र वेळ व्हायला आलेला आहे ह्या मॅच करता. एवढंच आपण पाहिलं तर मग हा चेंडू देखील येतोय डॉट. सायनाथ पाडवी आलेत नंबर 5 वरती खेळण्याकरता. यावेळेस आपण पाहिलं तर चांगला फटका आहे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांकरिता आला हा चौकार. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर मग तिसऱ्या षटकाचा देखील स्पेल होता तो मात्र संपन्न झालाय. आता मात्र जिंकण्यासाठी 6 बॉल 26 ची गरज आहे. चला घाई करायचे आई अष्टभुजा स्पोर्ट लहुपडा टीम. 6 बॉल
शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी जवळजवळ आपण पाहिलं तर मग 26 धावांची आवश्यकता. मॅच अजून सुद्धा बॅलन्सिंग आहे, परंतु त्याच्यासाठी अजून सुद्धा जो डोंगर अपूर्ण आहे ना चढायचा, तो मात्र या ठिकाणी पूर्ण करावा लागेल. आज इनेक्शन मध्ये 12 संघ आपण पाहणार आहोत. आज आपण पाहिला तर मग जीवदानी गिरीज संघ देखील असेल, धाणीव टीम, पीरबाबा पापडी, त्यानंतर आपण पाहिलं तर मग नुस्टार मढवीपाडा, जीवदानी बोलिन्स. यावेळेस आपण पाहिला तर फटका चांगला आहे ऑन साइडला. महेश भोईर त्या ठिकाणी पकडतो झेल आणि समाप्त झाला मिस्टर राहुल ह्याचा देखील खेळ आउट. त्यानंतर आज एक नवीन संघ देखील आपल्याला पाहायला मिळेल, ओमसाई बंगली. राजावळे देखील आहे. यावेळेस आपण पाहिला तर मग बॅटची हलकीशी इनर रेंज या ठिकाणी लागली गेले. 2 धावा मिळतील आणि 2 टीमची टोटल आपण पाहिले तर मग जाऊन पोहोचली आहे 44 धावसंख्येवरती. यावेळेस फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला मात्र दिशा दिली आहे आणि एक सिंगल मात्र या ठिकाणी पूर्ण होते. सिंगलच्या मदतीने धावफलक आपण पाहिला तर मग 45 आकड्यावरती. 3 ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर मग 45 धावा होत्या, त्या म्हणजे साई अष्टभुजा स्पोर्ट लवपडा टीमच्या. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर चौथ्या षटकातील 4 चेंडू टाकून जर त्याने 45 धावा पाहायला मिळत आहेत जे वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा संघाच्या. यावेळेस आपण पाहिला तर मग डीप एक्स्ट्रा कव्हरला शतरक्षक होते त्या ठिकाणी विशाल आणि त्यांच्या माध्यमातून हा झेल मात्र या ठिकाणी पकडला गेलाय. चांगली बॉलिंग राजेशची देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चला टॉस साठी रेडी राहायचंय सह्याद्री स्पोर्ट बाफाणे संघ. आपण टॉस साठी या. संघनायक विकास मसे आपण याचा वाटतं गंगाधर लोखंडे यांना देखील विनंती असेल आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. समोरच आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहेत. यस आपण या. सकाळच्या सत्रापासून त्यांची देखील आज उपस्थिती या ठिकाणी लागली गेली आहे. बट आज सुट्टी घेतली आहे मॅच पाहण्यासाठी, कारण गंगाधर लोखंडे म्हटलं तर मग गावदेवी स्पोर्ट चिंचोटी संघाचे एक जबरदस्त खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक उन्हाळे पावसाळे त्यांनी देखील क्रिकेटच्या पटलावरती आपला निश्चितच प्रदर्शन मात्र चांगलं केलंय. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग शेवटच्या बॉलवरती षटकार आलाय आणि षटकारांना धावफलक आपण पाहिलं तर मग जाऊन पोहोचलंय ते 51 या आकड्यावरती. जवळजवळ आपण पाहिलं तर मग 68 धावांचा पाठलाग पूर्ण करत असताना मात्र 51 धावसंख्येवरती मात्र गाडी थांबली गेली आणि तिथून मात्र आपण पाहिलं तर मग आई अष्टभुजा स्पोर्ट लहुपडा टीमला मात्र विजय प्राप्त झालाय. हाळक जय वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम अष्टभुजा स्पोर्ट लहुपडा. चला टॉस साठी यायचं आहे महेश आणि त्यानंतर विनंती देखील असेल समीरला देखील. समीर आपण देखील या मॅन ऑफ द मॅच घेण्याकरिता. 11 बॉल मध्ये समीरनं बनवल्या 38 धावा. या ठिकाणी आपण पाहिलं तर आपण
चला दोन संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. एका बाजूने आपण पाहिलं तर मग सह्याद्री स्पोर्ट बाफाणे टीमचे संघनायक, दुसऱ्या बाजूनं अष्टभुजा स्पोर्ट लहुपडा टीमचे संघनायक. जगदीश वडोला साहेबांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते आपण टॉस आहे तो संपन्न करूया. छापा असा कॉल आणि यस छापा आलेला आहे. 3 ओव्हरचा मॅच. साहेबांना विनंती केली शुभेच्छा द्या आपण आणि पुन्हा एकदा व्यासपीठावरती विराजमान व्हा. टॉस जिंकलाय समीर, डिसिजन काय असणार आहे? डिसिजन अजून पेंडिंगच आहे आमचं, तर त्यांना विचारतो.